नमस्कार, मी विनोद घोलप आणि आपण पाहताय विजय समाचार। दादर कबूतरखान्यावर आंदोलन झालं, पक्षप्रेमी रस्त्यावर उतरले, परंतु खरंच हे पक्षीप्रेम होतं का, की निवळ धर्माच्या आडून आपली ताकद दाखवण्याचा प्रयत्न आहे? आज दादर कबूतरखाना परिसरात जैन समाजाच्या शेकडो लोकांनी कबुतरांना दाना घालण्यासाठी परवानगी मागत आंदोलन केलं। बीएमसी आणि न्यायालयाच्या आदेशाच्या विरोधात घोषणाबाजी झाली, झाकण फाडली गेली आणि कायद्याला थेट आव्हान देण्यात आलं। आंदोलक म्हणाले, कबुतरांवर प्रेम करणं ही आमची परंपरा आहे, आमचा धर्म आहे। परंतु कोर्ट म्हणतं माणसाचं आरोग्य हेच सर्वोच्च आहे। श्वसनाचे आजार, दमा यासारख्या गंभीर आरोग्य समस्यांमुळे मुंबईत अनेकांना त्रास होत आहे आणि यामागे कबुतरांच्या मलाचा मोठा वाटा आहे। बीएमसी आणि न्यायालयाने मिळून निर्णय घेतला, कबुतरखाने बंद करा, सार्वजनिक आरोग्य वाचवा। पण आता एक महत्त्वाचा प्रश्न, हेच पक्षप्रेमी मोबाईल टॉवर विरोधात आंदोलन करत नाहीत, असं का? आज मुंबईभरात हजारो मोबाईल टॉवर्स उभारले गेलेत, ज्यांच्या रेडिएशनमुळे गौरैया, कबूतर, कावळे, बुलबुल यासारख्या अनेक पक्ष्यांची संख्या झपाट्याने घटते आहे। शास्त्रज्ञ, पर्यावरण तज्ञ आणि अभ्यासक सातत्याने सांगत आहेत, मोबाईल टॉवरचे रेडिएशन पक्ष्यांच्या मेंदूच्या आणि नेव्हिगेशन सिस्टमवर परिणाम करतं। त्यामुळे ते स्थलांतर करताना चुकतात आणि अनेक पक्ष्यांचा मृत्यू होतो। अनेक गावांमध्ये आता गौरैया गायब झाली आहे, शहरी भागात तर बुलबुल दिसेनासह झालाय। मग का नाही तथाकथित पक्षीप्रेमी मोबाईल टॉवरच्या विरोधात रस्त्यावर उतरले? का नाही त्यांनी बीएमसीला निवेदन दिलं? का नाही त्यांनी धर्माच्या नावाखाली मोबाईल कंपन्यांना ललकारलं? कारण एकच, मोबाईल टॉवर्स मागे आर्थिक हितसंबंध आहेत। मोठे कॉर्पोरेट्स, मोबाईल नेटवर्क कंपन्या, महसूल उत्पन्न। इथं विरोध करायचा म्हणजे धार्मिक शक्तींना नाही तर आर्थिक शक्तींना हात घालणं होईल, आणि हे करताना कोणताही पक्षीप्रेमी दिसत नाही। आमचा थेट प्रश्न आहे की धर्माच्या आडून केवळ कबूतरखान्यावरच आंदोलन का? जेव्हा मोबाईल टॉवरमुळे हजारो पक्षी मरतायत, तेव्हा ती प्रेमाची भावना कुठे जाते? पक्षीप्रेमी जर खरंच निस्वार्थ आणि सजीव प्रेमासाठी असेल तर त्यांची दिशा सुसंगत हवी, नाहीतर हे फक्त धर्माचं राजकारण, भावनांचं प्रदर्शन आणि कायद्याचा अवमान ठरेल। विचार करा, न्यायालय चुकीचं आहे का? मोबाईल टॉवर्स विरुद्ध आवाज उठवणं सोपं नाही, म्हणून सोयीस्कर गप्प राहायचं। आम्ही सांगतो, पक्षीप्रेम करणं चुकीचं नाही, पण दुटप्पीपणा करणं समाजाच्या आणि पर्यावरणाच्या विरोधात आहे। तुमचं मत काय आहे? हे आंदोलन पक्षांसाठी होतंय की समाजाच्या दबावासाठी? कमेंटमध्ये तुमचं मत नक्की नोंदवा आणि विजय समाचारला जरूर सबस्क्राईब करा। धन्यवाद।